दिवा वसईची ट्रेन आहे आपली 11:30ची आहे, अशी ही ट्रेन आहे. ओके, आता मी पोहोचलीये कामन रोडला आणि हे स्टेशन आहे कामन रोडचं. बोलली होती ना सगळं असं मस्त गावच्या सारखं वातावरण असतं. आता खारबाग खारबाग आणि लेमन टीच्या ऐवजी त्यांनी कोरा टी पाठवला आहे. हा बघा. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की हे एक्झिबिशनला मी कव्हर करायला आलेली आहे आणि तिथे ना सरप्राईज गिफ्ट आहे आणि ते सरप्राईज गिफ्ट ना आपल्याला हे एक्झिबिशनचे ओनर मॅमच सांगतील. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो गाईज. सो आता मी निघालेले आहे वसईला आणि दिवा वसईची ट्रेन आहे आपली 11:30ची दिव्यावरून. ती पकडणार आहे आणि तिथून जाणार आहे वसईला. एक एक्झिबिशन आहे खरेदी महोत्सव आणि हे एक्झिबिशन 5 दिवसांचं आहे. 22 पासून 26 तारखेपर्यंत असणार आहे. सो वसईकरांनो नक्की एक्झिबिशनला व्हिजिट करा. इथे एकाच ठिकाणी तुम्हाला साड्यांचे, ज्वेलरीचे, होम डेकॉर, तसे खाद्यपदार्थ असे खूप युनिक स्टॉल बघायला मिळणार आहे आणि टाइम आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. ओके, तर काही नाही, माझी छोटी बॅग आणि ही माझी छत्री घेऊन मी निघालेली आहे. जेवणाचं काहीच अजून प्लॅन नाही आहे. सकाळचा जो नाश्ता असतो तो केलेला आहे. वसईला तिकडे हॉल आहे जिथे पार नाक्याला सुकृतींद्र हॉल करून त्याच्या अगदी समोरच ना छाया करून एक रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे. साधं असं आपलं एकदम सिम्पल आहे पण तिथे टेस्ट खूप सुंदर आहे. म्हणजे स्पेशली जर तुम्हाला नॉनव्हेजच खायचं असेल ना तर तिथे जाऊन तुम्ही नॉनव्हेज ट्राय करू शकता. तर मी आता दिवा स्टेशन उतरली आहे आणि आता इथून कोणता प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सांगते. आणि ही ट्रेन खरंच ज्यांना अजून माहिती नसेल ना त्यांनी ही ट्रेन कधीच खरंच प्रिफर करा. ज्यांना वसई जायचंय म्हणजे जे ठाण्यातून राहत आहेत, कळव्यात राहत आहेत किंवा डोंबिवलीत राहतात त्यांच्यासाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे दिवा वसई. कारण की अगदी कम्फर्टेबल आहे, बसायला मिळतं जर तुम्ही दिव्यावरून पकडतायत ती. आणि अगदी 1-1.25 तासात तुम्ही पोहोचताय जर ट्रेन टाइम टू टाइम असेल तर. पण आता मी 3 ते 4 वेळा वसईला गेलेले आहे आणि ट्रेन टाइम टू टाइमच आहे. मला पावसात सुद्धा असं जाणीव नाही झाली की ट्रेन लेट आहे किंवा ट्रेनला गर्दी आहे, असं काहीही नाही झालं. सो आता दिवाला मी पकडणार, दिव्यावरून पकडणार आहे 11:30ची ट्रेन. तिथून मग मी मस्तपैकी बसणार, आरामात हेडफोन घालणार, एडिट करणार, अदरवाईज काहीतरी बाहेर वगैरे बघीन. आणि ना इथले स्टेशन आहेत ना जुचेंद्र वगैरे असं एकदम युनिक स्टेशनची नाव आहेत. मजा येते आणि असं पुढं गावी गेल्याचा फील येतो. सो वातावरण वगैरे एकदम क्लास आहे. चला आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला दिवा वसई ट्रेन मिळणार आहे. आता मी दिवा स्टेशनच्या कोणत्या प्लॅटफॉर्मला माहितीये तुम्हाला, 1 नंबरवर आहे मी. आणि आता बघू, चला. तर आता मी प्लॅटफॉर्म नंबर 6 वर आहे आणि 6 वरून आपल्याला ट्रेन मिळणार आहे दिवा वसई. ओके, सो मी गेलेली 7 आणि 8 वर पण ती पेंड लागलेली आणि नंतर मग इन्क्वायरी केल्यानंतर मला कळलं की ती 5 आणि 6 ह्या प्लॅटफॉर्म वरून येणार आहे, म्हणजे 6 नंबरच्याच प्लॅटफॉर्म वरून. नेहमी कन्फ्युज होते मी इथे आल्यावर, कारण की महिन्यानंतर यावं लागतं ना म्हणून. पण ठीक आहे. ओके, आता ट्रेन लागली की मी ट्रेन मध्ये बसेन. हॅलो. तर आता मी दिवा वसई ट्रेन मध्ये बसलेली आहे. अशी ही ट्रेन आहे. ओके, आणि मस्त इथे भेळ येते, समोसा येतो, त्याच्यानंतर मस्तपैकी मका येतो, काकड्या येतात, पाण्याची बॉटल येतात. जसं आपली गावची ट्रेन असते ना सेम टू सेम तशीच आहे. लेडीज जेंट्स दोन्ही मिक्स आहे. पण काही कंपार्टमेंट आहे जिथे फक्त लेडीज साठी अवेलेबल आहे. ओके, आणि आता असं मस्त बसायचं आणि डायरेक्ट वसईला उतरायचं. 5 ते 6 स्टेशन लागतात. बघा हे असं पण येतं. मला मी बोलली होती ना सगळं असं मस्त गावच्या सारखं वातावरण असतं. आता खारबाग असं काहीतरी स्टेशन गेलेलं आहे मस्तपैकी. आता मी पोहोचली आहे कामन रोडला आणि हे स्टेशन आहे कामन रोडचं. मस्तपैकी काही वेळातच मी पोहोचीन वसईला. हॅलो. तर मी आता वसईला पोहोचले आहे आणि लेमन टी मागवला मी. एका ठिकाणी बसली आहे आणि लेमन टीच्या ऐवजी त्यांनी कोरा टी पाठवला आहे. हा बघा, हा आहे कोरा टी. टेस्टला चांगला आहे पण त्याच्यात लेमनच नाहीये, त्यामुळे त्यांना सांगितलं मी आता लेमन आणून द्या, तो लेमन टी होईल.
ओके. आणि वसई ट्रेन बरोबर टायमावर आलेली होती. टायमर अर्धा तासाने लेट आली, पण 15-20 मिनिटं उशिराने निघाली आणि 15-20 मिनिटं लेट आम्ही पोहोचली. अजून मी काय हॉलवर गेली नाहीये, एक्झिबिशनला पोहोचली नाहीये. मी इथे थोडासा चहा घेते, फ्रेश होते आणि मग लोकेशनवर जाते. सो मस्तपैकी तर लेमन आणलेला आहे, मस्त मस्त पिळते आणि मग त्याला लेमन टी बनवतो. सो जस्ट मी आता पोहोचलेली आहे हॉलमध्ये आणि थोडा रेस्ट करते. काही स्टॉल लागायचे बाकी आहेत, त्यामुळे विचार केला थोडा रेस्ट करते, थोडा सेट होते आणि देन मग व्हिडिओला सुरू करते. सो मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की हे लोकेशन काय आहे आणि जर तुम्हाला ह्या अशा टाईपचे एक्झिबिशन्स कव्हर करायचे असतील किंवा जर तुम्हाला इथे शॉपिंग यायचं असेल तर तुम्ही नक्की. आम्ही थोडंसं एक्झिबिशन तुमच्यासोबत मी शेअर करते की इथे काय काय प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि बाकी ओव्हरऑल सगळे डिटेल्स तुम्हाला मी इंस्टाग्रामच्या रीलवर मेन्शन केलेलंच आहे. रीलमध्ये प्रॉपर डिटेलिंग मध्ये तुम्हाला कळेलच की ते काय काय बघायला मिळतं. हॅलो. तर आता जस्ट शूट वगैरे झालेलं आहे, रील अपलोड करून झालेली आहे, मस्तपैकी लेमन टी घेतलेला आहे आणि बसली आहे. आता थोड्याच वेळात निघीन इथून. थोडंसं अजून एक शूट बाकी आहे, ते करून मग निघीन. मग आता कसं जाणार ते अजून काही प्लॅन नाहीये. वसई दिवा पकडणार आहेत की वाया वाया जाणार आहे अजून काही प्लॅन नाहीये, कारण की वसई दिवा खूप ट्रेनला गर्दी असते मी ऐकलंय. लेट्स सी. भूक लागली आणि तो खायचा काय प्लॅन आहे की नाही तेही काही डन नाहीये. बाय द वे आता हे एक्झिबिशन आहे तुम्ही बघू शकता. ओके. आणि खूप सुंदर सुंदर व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. साड्यांमध्ये आहे, ज्वेलरीमध्ये आहे, वन पीस मध्ये आहे, त्याच्यानंतर स्किन केअर खूप छान इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. फुटवेअर मध्ये खूप सुंदर ऑप्शन्स आहेत. मी अजून तुम्हाला सांगितलं की हँडबॅग आहे, टोट बॅग आहे. फुटवेअर मध्ये पण खूप छान लेदर मध्ये व्हरायटीज आहेत. किचनवेअर मध्ये खूप सुंदर ऑप्शन आहे. त्या कॉर्नरला किचनवेअर आहे. तिथे सगळं युनिक हेल्थ केअर म्हणून पण एक आहे, एकदम कॉर्नरला आहे तिथे. तिथे तिथे पण छान मसाजर वगैरे तुम्हाला बघायला मिळतात. किचनवेअर मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. अजून एक प्रोडक्ट छान आहे जो बिना ड्रिल करता तुम्ही तुमच्या घरातले गोष्टी हे करू शकतो. जस्ट लाईक आपण साबणाचं कंटेनर असतं किंवा आपण शॅम्पूच्या बॉटल्स, कंडिशनर वगैरे जे असं ते ठेवतात ना, काय म्हणतात, रॅक, तसं एक आहे जे विदाऊट ड्रिल तुम्ही आपल्या टाईल्सवर वगैरे, भिंतीवर वगैरे अटॅच करू शकता. खूप छान ऑप्शन आहे. हा एक सुंदर एक काउंटर आहे. हा जो दिसतोय ना माझ्या मागे, कॉटनचं वन पीसेस कुर्ती वगैरे आहेत, तो एक सुंदर ऑप्शन आहे. ते तुम्हाला परफ्यूम बघायला मिळेल. परफ्यूम मध्येही सुंदर ऑप्शन आहे आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण हे एक्झिबिशन जर बघायचं असेल त्यासाठी तुम्हाला यायचं आहे वसई पश्चिमला, सुकृतुंद्र हॉल, पार नाका. अगदी पार नाक्याला तुम्हाला ऑटोवाल्याने उतरवलं की अगदी समोर हॉल आहे. कोणीही तुम्हाला सांगेल 22 जुलैपासून 26 जुलैपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे, सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर चला आता भेटू, कंटिन्यू आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. पुढे काय काय बघायला मिळते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की हे एक्झिबिशनला आम्ही कव्हर करायला आलेली आहे आणि तिथे ना सरप्राईज गिफ्ट आहे आणि ते सरप्राईज गिफ्ट ना आपल्याला हे एक्झिबिशनचे ओनर मॅमच सांगतील. हॅलो मॅम. हॅलो. सो काय आहे आपल्याकडे एक्झिबिशन? आपल्याकडे दरवेळी आपण 500 रुपयाच्या खरेदीवर तर लकी ड्रॉ सोडत ठेवतो आणि त्याच्यावर आपण सिल्वरची साडी, सॉरी, सिल्क साडी देतो. ओके. आणि ह्यावेळी आपण सरप्राइझिंग गिफ्ट म्हणून सांगत होतो, ते सरप्राइझिंग गिफ्ट आहे. आपण सिल्वर कॉईन आणि प्युअर सिल्वर कॉईन आपण देतोय. हे 10,000च्या खरेदीवर आहे. तर हे एक लोकांना अट्रॅक्शन आहे. सुकृतींद्र हॉलला तर सगळे दरवेळी येतातच म्हणून, आणि आम्ही वेगवेगळे स्टॉल्स घेऊन येतो. एक 40% स्टॉल्स आपण बदलत असतो. ओके. तर ते तेवढ्या करता की एंटरप्रिनर्सना सगळ्यांना इथं वाव मिळावा. तर तुम्ही नक्की या, असं तुझ्या तर्फे पण आवाहन करूया. हो, जर तुम्हाला सिल्वर कॉईन जिंकायचा असेल किंवा मिळवायचा असेल तर 10,000च्या खरेदीवर नक्की तुम्ही इथे येऊन तो कॉईन जिंकू शकता. हॅलो. तर आता मी निघाली आहे वसई वरून वाया वाया ठाणा जायला. वसई चर्च गेट मी फास्ट ट्रेन पकडणार आहे. दादरला उतरणार, दादर वरून स्लो फास्ट वॉट एव्हर काही मिळाली ठाण्याला उतरणार, असा हा आजचा प्रवास असणार आहे. ओके. आता मी थोडी कन्फ्यूज होते. सो भेटते तुम्हाला डायरेक्ट दादरला उतरूनच तुम्हाला कनेक्ट होते. बाय. प्रचंड गर्दी तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता. हे दादर स्टेशन वरून व्ह्यू असता
मिनिट व्ह्यू आहे. आणि मी आता काय करते, परेलला मागे जाते, परेलवरून ट्रेन पकडते, कारण की दादरवरून ठाणा ट्रेन पकडणं इम्पॉसिबल आहे. एक मिनिट. हा, दादर स्टेशन वरून ट्रेन पकडणं इम्पॉसिबल आहे. तर आता मी परेल वरून ठाणा पकडते. मी ना चेंज डब्यात चढली, मला ट्रेन लागलेली परेल, आणि आता परेल वरून ही डायरेक्ट ठाणा ट्रेन आहे, म्हणजे मला बसून जायला मिळेल. एक स्टेशन पुढे जरी गेली तरी टेन्शन नसणार आहे. पण मी बसली तर मला काहीच ऑप्शन नव्हता, पण ठीक आहे, मी ऍटलीस्ट बसून जाईल. कारण की दादरवरून इम्पॉसिबल होतं ठाणा ट्रेन पकडणं. स्लो पकडा, फास्ट पकडा, काहीही इम्पॉसिबलच होतं. आता मस्तपैकी कॉर्नर सीट पकडलेली आहे. सो असा होता आजचा वसई दिवा प्रवास. खूप हेक्निक असला तरी आवडीचं काम आहे माझ्या, त्यामुळे मजा येते प्रवास करायला. आणि आता तर मला ब्लॉगची माझ्यासोबत साथ असणार आहे, तुमची साथ असणार आहे, की तुम्हाला मला सगळं एक्सप्लोर करता येणार आहे, त्यामुळे मज्जा येते. थँक्यू सो मच. आणि आता इथून डायरेक्ट मी जसं तुम्हाला सांगितलं की इथून डायरेक्ट ठाणा किंवा कल्याण काही ट्रेन ही सुटणार आहे, पण मला ठाण्याला उतरायचं आहे. ठाण्यावरून रिक्षा किंवा चालू दोघांपैकी काहीतरी एक ऑप्शन असणार आहे, पण जास्ती करून रिक्षाच बघेल. आणि अशा पद्धतीने आजचा दिवसाचा प्रवास संपत आलाय. उद्या काही नाही, उद्या ऍक्च्युली एक शूट होतं पण ते संडेला गेलं. सो उद्या काही नाही, उद्या घरातूनच शूट करायचंय, 2 शूट आहेत. सो स्टे ट्यून. आणि जर तुम्हाला मी काय काम करते किंवा माझ्या रील्स कशा असतात हे बघायचं असेल तर सेम नावाने इन्स्टावर माझं ID आहे, पेज आहे, ते फॉलो करा. आणि असंच माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्ह्यूज वाढवा, मला सपोर्ट करा. थँक्यू.